नंदिनीने सगळ्यांसमोर ठेवला ठोस पुरावा वसुंधराच्या विरोधात। नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की काव्या आणि पार्थ गाडीत भांडत असतात। काव्या म्हणते, तुम्ही कशाला आला गाडी घेऊन? मी मालिनी काकूला सांगितलं होतं की ड्रायव्हरला पाठवा म्हणून। पार्थ म्हणतो, अगं आई म्हणली तू जा काव्याला आण म्हणून, त्याच्यामुळे मी आलो। त्यानंतर ना काव्या आणि पार्थचं भांडण चालू असते। काव्या म्हणते, मी जाते, मला नाही बसायचं ह्या गाडीमध्ये, माझी मी चालत जाते। त्यानंतर काव्या बाहेर जाते, पण बाहेर गेल्यानंतर तिला भीती वाटते म्हणून ती परत गाडीत येऊन बसते। त्यानंतर पार्थ म्हणतो, आता का माघारी आलाय फट्टू मांजर म्हणून, असं तिला चिडवतो। परत काव्या म्हणते, तुम्ही मला फट्टू मांजर म्हणला। तेवढ्यात तिथे एक माणूस येतो सायकल घेऊन, तो माणूस खाली वाकून काहीतरी करत असतोय। पार्थ त्याच्याकडे बघतो, तो त्याच्या सायकलची चेन नीट करत असतोय, ती पडलेली असते म्हणून। त्यानंतर पार्थ बाहेर जातो आणि त्याला चेन बसवायला मदत करतो। त्यानंतर इकडे पार्थ आणि काव्या घरी जात असतात। त्यांना घरी जायला खूप उशीर झालेला असतोय, अंधार पडलेला असतोय, पाऊस सुद्धा येत असतोय, तेवढ्यात तिथे ट्रॅफिक सुद्धा होतं। त्यानंतर तिथला एक माणूस येऊन पार्थला म्हणतो की पुढे रोडचं काम चालू आहे, 5 किंवा 6 तास लागतील। त्यानंतर काव्या खूप चिडते, पार्थला म्हणते की मला घरी जायचंय लवकरात लवकर, पार्थ काहीतरी करा। पार्थ म्हणतो, चल आपण बाहेर जाऊन काहीतरी शोधूयात, काहीतरी बघूयात। त्यानंतर आपल्याला काहीतरी मिळेल। प्रेक्षकांनो, नंदिनी सगळ्यांसमोर वसुंधराच्या विरोधात खूप मोठा पुरावा ठेवणार आहे। त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते की पार्थने ज्या माणसाची सायकल रिपेअर करून दिली होती त्याच्या घरी पार्थ आणि काव्या गेलेत। आपल्याला त्या दोघांचं एक नवीन लुक बघायला मिळतंय। पार्थने त्या माणसासारखे कपडे घातलेत आणि नंदिनीने त्या माणसाच्या बायकोसारखी साडी घातली आणि नंदिनी त्या बाईला स्वयंपाक करायला मदत करते। त्यानंतर इकडे घरी आपल्याला पाहायला मिळतंय की नंदिनीने सगळ्यांसमोर सांगितलंय की वसु आत्याने मला लग्नातून किडनॅप केलं होतं दीपकची मदत घेऊन। सगळेजण वसुंधराकडे बघत असतात। त्यानंतर विक्रम नंदिनीला म्हणतो की वसुताईने तुला किडनॅप केलं होतं लग्नामधून, अगं काय बोलतीयस तू नंदिनी। त्यानंतर वसुंधरा जीवाला म्हणते की आरोप करायचे असतात ना तेव्हा ठोस पुरावे लागतात। त्यानंतर खूप तोऱ्यात वसुंधरा नंदिनीला म्हणते की तुझ्याकडे काय पुरावा आहे नंदिनी। नंदिनी सुद्धा तिला म्हणते की असा खणखणीत पुरावा देते की तुमचा खोटेपणा आणि माझा खरेपणा, त्यावर सगळ्यांना विश्वास ठेवावाच लागेल। नंदिनीकडे नेमका काय पुरावा असेल प्रेक्षकांनो, तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढच्या एपिसोड मध्ये।